नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सुवर्ण मेघा किचनमध्ये. आज मी बनवणार आहे कटोल्याची भाजी. चला तर बघूया. अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आपल्याला. यात 15 मिनटं पाणी टाकून बाजूला ठेवायचे. हे आहे कटोले. पावसाळा आला की ही भाजी तुम्हाला नक्की भेटेल बाजारामध्ये. ही भाजी तुम्ही नक्की खा. ही आपल्या शरीरासाठी आरोग्यदायक आहे आणि पौष्टिक पण आहे. हे बघा, मी जे काढते हे आपल्याला खराब आहे हे घ्यायची नाही. हे पिवळे झालेले किंवा खराब. चला, सगळ्यात पहिले आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे. व्यवस्थित चोळून धुवायचे आपल्याला हे, कारण हे बारीक बारीक काटे असताना याच्यामध्ये सुद्धा घाण वगैरे अटकून बसते. त्यामुळे जास्त पाणी टाकून व्यवस्थित चोळून धुवायचे आपल्याला. ह्याचा कचरा वगैरे. भाजी धुवून झाली आपली. हे बघा, एकदम स्वच्छ करायचे आपल्याला. आता आपण हे कट करून घेऊ. सगळ्यात पहिले आपल्याला हे डेट आहे हे कट करून घ्यायचं आहे. याचे आपण 4 भाग किंवा 6 भाग तरी करू शकतो आहे. बऱ्याचशा बहिणी ही भाजी सुक्की बनवतात. काही हरकत नाही, ही भाजी आपण सुक्कीसुद्धा बनवू शकतो आहे. हे बघा, याच्यामध्ये ह्या बिया असतात ना, ह्या जाड बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे. पण मी ही भाजी ह्या पद्धतीने बनवते, कारण ही भाजी माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. मी त्यांच्या पद्धतीनेच बनवते आणि अशी भाजी तुम्ही बनवून बघा, खूप छान लागते. तुम्ही यात हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी तुरीची डाळ किंवा मुगाची डाळसुद्धा घालू शकता आहे. ही एक रानभाजी आहे. आमच्या गावाकडे ही भाजी खूप आवडते, खूप खातात लोक. हे आपल्याला परत धुवून घ्यायचे आहे. कांदे, 1 टमाटर, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे घ्यायचे आपल्याला. आता कांदा कट करून घेऊ. तुम्ही कांदा टमाटर मिक्सरमध्ये बारीक दळूनसुद्धा घेऊ शकता आहे. मी बारीक कट करूनच ही भाजी करणार आहे. तुम्ही ही भाजी ह्या पद्धतीने बनवा, तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल. अतिशय छान लागते ही भाजी. आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवता आणि ही भाजी तुमच्या घरात खाता की नाही. आमच्या घरात ही भाजी सगळ्यांना आवडते, त्यामुळे मी ही भाजी मार्केटमध्ये आल्यावर बनवतेच. कांदा थोडा बारीकच कट करायचा आहे आपल्याला. कांदा कापून झालेला आहे. आता आपण टमाटर कापून घेऊ. तो पण बारीकच कापायचा आहे आपल्याला, कारण हे आपल्याला मिक्सरमधून नाही काढायचं आहे ना. आता आपण अद्रक कट करून घेऊ. बारीक कोथिंबीर कट करून घेऊ आपण. थोडासा लसूण हे कापून झालेलं आहे. आता यात आपण हरभऱ्याची डाळ टाकू, जी आपण भिजत घातलेली होती. ही मी मुद्दाम भिजत घातली म्हणजे ही आपली भाजी पटकन होऊन जाते, शिजायलाही वेळ लागत नाही. आणि यानंतर आपण यात घालू कटोले. यानंतर आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. हे थोडंसं हलवून घेऊ आपण आणि पटकन कुकरचं झाकण लावून देऊ. याला जास्त नाही शिजवायचं आहे आपल्याला, फक्त आपण याची एकच शिट्टी करणार आहोत. तोपर्यंत कढईमध्ये आपल्याला 4 पळ्या तेल घालायचं आहे. मी भाजीमध्ये कमीच तेल वापरते, तुम्ही जास्त पण घालू शकताय. आता यात आपण मोहरी जिरं घालूया. थोडीशी तडकली की आपण याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा एकच होता हा.
आणि हो कांदाही आपल्याला एकदम लाल गोल्डन होईपर्यंत होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपण लसूण अद्रक थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. तोपर्यंत आपला कांदा होत आहे. थोडंसं जाडं मोठंही केलं तरी चालेल, मिक्सरमधून काढलं तरी चालेल. आता आपण यात घालू आणि थोडंसं फ्राय करून घेऊ, म्हणजे लसणाचा वास कुठे येणार नाही आपल्याला. आता आपला कांदाही गोल्डन ब्राऊन होत आहे. हे बघा, असा कांदा झाला की यात मग आपण टमाटर घालू. टमाटर पण एकच घातलेला आहे मी, तुम्ही 2 पण घालू शकता आहे. यालाही व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये छोट्या 3 चमचा मी मिरची घालणार आहे, मिरची पावडर. ही चपाटा मिरची आहे त्यामुळे मी 3 चमचा टाकते. तुमची जर तिखट असेल तुम्ही 2 चमचा घालू शकता आहे. 2 चमचे मीठ, 1 चमचा हळद, याला व्यवस्थित तेलामध्ये आपण तेल सुटेपर्यंत हे करायचं आहे. आता यात आपण थोडंसं पाणी घालूया सुरुवातीला, म्हणजे आपल्या भाजीला चांगलं तेल सुटेल. थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला होऊ द्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे आपल्या भाजीला छान कलर येईल. हे बघा, तेल सुटत आहे आपल्या भाजीला. हे बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला. आता यात आपण आपले शिजलेले एक शिट्टी झालेली आपली. हे बघा, जास्तही शिजू द्यायची नाही आपल्याला ही भाजी, एकाच शिट्टीमध्ये शिजून घ्यायची. आपण यात घालून घेऊ आपण ही भाजी. भाजीचा वासही खूप छान येत आहे. मला ही फार आवडते ही भाजी. आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे. ही भाजी आपल्याला जास्त शिजू द्यायची नाही, कारण आपण ती ऑलरेडी शिजून घेतलेली आहे. याला थोडीशी आपल्याला 5-10 मिनटं होऊ द्यायची आहे. 5 मिनटं झाले. आता यात आपण हा कूट घालू. मी थोडासाच घालते. तुम्ही जास्त पातळ करत असाल तर जास्त कूट घालू शकताय. मी जास्त पातळ नाही केली ही भाजी. हे बघा, आणि असं काही नाही, पातळ भाजीसुद्धा खूप छान लागते. आणि ही भाजी महाग असल्यामुळे आपल्याला कोरडी करायला परवडत नाही, त्यामुळे आपण अशी बनवली तरी चालेल, खूप छान लागते. तुम्ही नक्की बनवा आणि माझी भाजी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडी कोथिंबीर टाकली मी, थोडी हलवून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. हे बघा किती छान कलर आला आहे. आता आपण डिशमध्ये काढून घेऊ भाजी. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असेल तर मला नक्की लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही कळेल की माझी रेसिपी तुम्ही सगळे बघत आहात. चला तर मग मला राहत नाही ही भाजी बघून. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू आपण.